पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो फायनली आपण आज जे ट्युटोरियल बनवलं मित्रांनो, डीजी इनपुटी फॉन्टचे डायरेक्ट कीबोर्ड टायपिंग विदाउट कोडिंग। ठीक आहे, तर सविस्तर गोष्टीचा आपण विचार करून आजचं नक्की ट्युटोरियल बनलं मित्रांनो। तर एकदम प्रायव्हेट काही सोप्या गोष्टी म्हणजे काही बेसिक मुलांना काही गोष्टी माहीत नसतात। ठीक आहे, तर त्यामुळे आजचं व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे। एकदम सोप्या टायपिंगमध्ये आपण डायरेक्ट युनिकोड वगैरे राहिल्याविषयी मित्रांनो डीजी फॉन्ट किंवा इन्फंटी किंवा असे बरेच आपले युनिकोडचे फॉन्ट आहे मित्रांनो। तर तिथं आपल्याला टायपिंगची गरज पडते, तर सोप्या टायपिंगमध्ये आपण कशामध्ये युनिकोड टाईप करू शकतो, त्यामुळे बेसिक सर्व गोष्टी मी यामध्ये सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, तर अशाने फायनल आपला व्हिडिओ मित्रांनो। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण सध्या एक पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन आहे, तर याला आपण ओपन करून घेऊ। ठीक आहे, तर मोबाईल यूजरसाठी एकदम बेस्ट ॲप्लिकेशन म्हणजे आपलं पिक्सल लॅब। ठीक आहे, तर त्यानंतर नेक्स्ट ट्युटोरियल मी नक्की फोटोशॉपवर घेऊन येणार मित्रांनो। तिथं पण एक सोप्यापणे आपले तुम्हाला प्रायव्हेट गोष्टी नक्की त्या नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये तुम्हाला कळवणार। ठीक आहे, तर आपण आता घेतलं मित्रांनो पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन करू। तर सविस्तर मित्रांनो, तर तुम्हाला मी मटेरियलमध्ये एक फोटो प्रोव्हाइड केला। ठीक आहे, त्या फोटोमध्ये जेणेकरून तो कीबोर्ड मित्रांनो, कीबोर्डचा आपला फोटो आहे। ठीक आहे, तर तिथं कोणता अक्षर दाबले कोणता युनिकोड तयार होतो त्यात नक्की तुम्ही बघा, त्यात नक्की मी सर्व गोष्टी जे प्रोव्हाइड केल्या आहे। ठीक आहे, त्या कीबोर्डमध्ये बघून तुम्हाला डायरेक्ट कळालं असेल, पण बेसिक गोष्टी मित्रांनो असं डायरेक्ट टायपिंग तुम्ही कोणत्या हिशोबाने तुम्ही करू शकता। तर पहिली जी गोष्ट आहे मित्रांनो, त्याचा डायरेक्ट फोटो प्रोव्हाइड केला आहे, तुम्ही त्यानुसार तिथं बघू शकता। ठीक आहे, तर दुसरी गोष्ट अशी पिक्सल लॅबला ओपन केल्यानंतर मित्रांनो तिथं न्यू टेक्स्टवर क्लिक करतो आणि ठीक आहे इथं डिलीट करून टाकतो आपलं जे न्यू टेक्स्ट होतं। ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या, तर आता इथं नॉर्मली समजा मी एक अक्षर टाईप करून घेतो डबल ए। ठीक आहे, त्याला थोडं मोठं करून घेतो। इथं फॉन्टमध्ये जातो, नॉर्मली एक मी कोणतरी फॉन्ट युनिकोड वाली इथं सिलेक्ट करतो। ठीक आहे, तर हे बघू शकता, तर आपण इथं आता फॉन्ट सिलेक्ट केला मित्रांनो, हे बघू शकता। तर आता इथे डिलीट करतो। आता आपला हा कीबोर्ड मित्रांनो मोबाईलचा, एक लक्षात घ्या, तर आता आपण लेटर एकदम स्मॉल ठेवले। ठीक आहे, जर तुम्ही ए वर क्लिक केलं तर ती किती ओके म्हणतो, तर ए वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथं सविस्तर एक मात्रा बघायला भेटेल, तर मी डबल टॅप करतो त्यावर। ठीक आहे, आणि हा ए खोडून टाकतो। तर आता इथं मी बिग ए करून घेतो मी मित्रांनो, मोठा ए आपल्या मोठ्या लिपीचा। ठीक आहे, त्या ए वर क्लिक करतो आणि तो ओके म्हणतो। तर आता तुम्हाला अ बघायला भेटेल। ठीक आहे, तर ही तुम्हाला पद्धत नॉर्मली बेसिक कळली असेल। तर आपल्याला काना द्यायसाठी स्मॉल ए लागेल। ठीक आहे, तर आता इथं आपण ओके म्हणतो, हे बघू शकता आपलं झालं अ तयार। जर तुम्हाला आ करायचं असेल तर डबल स्मॉल ए टाकायला लागेल। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून मित्रांनो जे अक्षर आहे ते मोठ्या लिपीत घ्या, जे काना मात्र आहे मित्रांनो ते आपल्या स्मॉलमध्ये। ही एक तुम्हाला बेसिक प्रायव्हेट गोष्ट आहे, ही लक्षात घ्या, युनिकोड टायपिंगची पद्धत आहे। तर अशा डबल टॅप केला तर स्टार्टिंगला थोडा स्पेस मारा। ठीक आहे, हे ओके म्हणतो, हे बघू शकता। तर आपल्याला हे ॲड करायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, तर आपण आयर नाव ॲड करू। तर आपण आता घेतलं मित्रांनो, तर हे करण्यासाठी आपल्याला डबल टॅप करावं लागेल। तर आपल्या इथं बिग एच करून टाकावं लागेल मित्रांनो, इथं ओके म्हणतो। तर आता याचा श याचा एक युनिकोड तयार झाला, तर याला इथं खोडून टाका आणि नॉर्मल स्मॉल एच टाकाय। ठीक आहे, तर आपल्या ऑटोमॅटिक हो येऊन जाईल। ठीक आहे, तर काही युनिकोड असे मित्रांनो जर बिग करायला गेलं तर वेगळं युनिकोड तयार होतं। ठीक आहे, हे पण तुम्हाला सविस्तर गोष्टी यामध्ये कळाल्या असेल। ठीक आहे, तर असे म्हणजे ह टाकल्यानंतर तर दांडी टाकण्यासाठी मित्रांनो आपल्या ईची गरज आहे, तर ई वर क्लिक केल्यानंतर ओके म्हणतो, हे बघू शकता। आणि आता र टाकण्यासाठी स्मॉल आर टाका, ओके म्हणतो। ही सविस्तर युनिकोडची पद्धत आहे। तर या पण तुम्ही डायरेक्टली तुम्ही या पण युनिकोड टाईप करू शकता। ठीक आहे, ही तुम्हाला एक पद्धत मी सांगून दिली आणि डायरेक्ट तुम्हाला फोटो प्रोव्हाइड केला, त्यानुसार तुम्ही टायपिंग करू शकता। पण जसे जसे तुम्ही ॲडव्हान्समध्ये जाल तुम्हाला हे सोपं होऊन जाईल मित्रांनो डायरेक्ट टायपिंग करायला। ठीक आहे, ही सविस्तर बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितली। तर त्यानंतर तुमच्याकडे एक गोष्ट मित्रांनो होम पेज येतो, तर प्ले स्टोरला एक ॲप्लिकेशन आहे मित्रांनो युनिकोड पॅड। ते ॲप्लिकेशन सर्वांनी इन्स्टॉल करून घ्या मोबाईल युजरवाले। ठीक आहे, तर जेणेकरून याची आपल्याला गरज पडते। तर युनिकोड पॅडला ओपन केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला आपण शो होऊन जाणार। ठीक आहे, तर असे सिलेक्ट झाल्यानंतर नॉर्मली आपण इथं समजा एक युनिकोडवाला फॉन्ट घेतला। ठीक आहे, तिथून सिलेक्ट करायचं, सिलेक्टमध्ये जाऊन युनिकोडवाला फॉन्ट सिलेक्ट करायचा। ठीक आहे, काय विषय नाही। तर इथं तुम्ही डायरेक्ट अक्षर टाईप करू शकता। ठीक आहे, तर आपण इथं कोणतं पण अक्षर घेऊ शकते मित्रांनो, जसं वाटेल तसं। ठीक आहे, आपण इथं च सिलेक्ट केलं आणि त्याला एक काना मात्रा दिलं या टाकरू, तर अशानुसार ते तुम्ही करू शकता। त्याला तिथून कॉपी म्हणजे कॉपी जरी क्लिक केलं तर युनिकोड डायरेक्ट आपला चाचा कॉपी झाला। पिक्सल लॅबमध्ये येऊन ते डायरेक्ट पेस्ट करू शकता। ही टायपिंगची आपली एकदम सोपी पद्धत मित्रांनो। या सविस्तर गोष्टी मी सर्व जे युनिकोड फॉन्ट आहे मित्रांनो, तर सर्वांनाही लागू होणार असा नियम। आणि जे मी तुम्हाला फोटो प्रोव्हाइड केला आहे तो नक्कीच बघा, नक्कीच तुम्ही ते कॉन्टॅक्ट करा। अशी पद्धत आहे।
या टाईपमध्ये तुम्ही नक्की करू शकता. तर ट्युटोरियल आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करून टाका. नेक्स्ट ट्युटोरियल नक्की फोटोशॉपवर घेऊन आणा मित्रांनो. त्याच्यासुद्धा सांगणार सविस्तर गोष्टी तुम्ही कशा पण टायपिंग करू शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.